बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मेळावा होणार आहे आणि या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके हे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री उशिरा बारामतीतील नीरा डाव्या कालव्यावरील कॅनॉलच्या आजूबाजूला चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली आणि त्या ठिकाणच्या विकास कामांचा आढावा घेतला। दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्याने शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारला। पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटींची घोषणा हवेतच आहे का असा सवालही आमदार पाटील यांनी उपस्थित केला। जळगाव जिल्ह्यातील चोपड्यात शिवसेना पक्षात एमआयएमचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला। या प्रवेशामुळे चोपड्यात शिवसेनेची ताकद वाढली। गोंदिया जिल्ह्याच्या तसंच तिरोडा शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीमध्ये मनसे जिल्हाध्यक्ष हेमंत शोभेलालजी लिल्हारे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला। राज्य पोलीस दलातील अप्पर पोलीस महासंचालक, पोलीस सह आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या येत्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे। त्याची तयारी गृह विभागाने पूर्ण केली असून बदल्यांसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतिम यादीवर गृह विभागाने शेवटचा हात फिरवल्याची चर्चा सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप बेस टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांमुळे बावनकुळे आक्रमक झालेत। नागपूर जिल्ह्याला अतिरिक्त बस द्या अशी मागणी बावनकुळेंनी परिवहन खात्याकडे केली आहे। ऐन दिवाळीत राज्यातील हवामानात मोठे बदल झाले असून उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे आणि त्यामुळे उन्हात एकाच जागी खूप वेळ थांबू नका, कारण राज्याचा पारा 36 अंशांवर गेलाय असा सावधानतेचा इशारा हवामान खात्याने दिलाय। मुंबई शहरासह तलावाच्या क्षेत्रातील उकाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणीसाठ्यातही मोठी कपात झाली आहे। गेल्या 14 दिवसात 25,841 दशलक्ष लिटर इतकी पाण्यामध्ये घट झाली असून पाणीसाठा 14,32,000 दशलक्ष लिटरवरून 14,06,000 दशलक्ष लिटरवर आला। पुणे सहकारी बँकेवर लावलेले सर्वसमावेशक निर्बंध रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे उठवले आहेत आणि त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू होत असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा आणि सहकारी विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे यांनी दिली आहे। 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढणी कंत्राट घोटाळ्यात अटक केलेल्या केतन कदम याला सत्र न्यायालयाने पुन्हा जामीन नाकारलाय। न्यायालयाने या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवलंय। पोलिसांकडून पुणे शहरात 2,886 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। दिवाळीमध्ये खोदाई बंदी केली असली तरी दिवाळीनंतर हे काम पुन्हा सुरू होणार आहे। त्यावेळी महापालिकेच्या विभागाने खोदाई कुठे करावी याचं मार्किंग केलं आहे, तिथूनच खोदाई करावी लागणार आहे। कोणते फटाके किती मोठ्यानं वाजतात याचा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनावर नसेल तर त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी। मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यासंदर्भातील कारवाई करावी अशी मागणी आवाज फाउंडेशनने केली आहे। सोशल मीडिया आणि ई स्पोर्ट गेमच्या नावाखाली काम करणाऱ्या ऑनलाईन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे। या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे। राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील एकूण मॅनहोलची संख्या आणि किती मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहेत याची माहिती सादर करावी असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। डोंबिवली येथे गेल्या महिन्यात 13 वर्षाच्या मुलाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे आदेश दिले। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये उघडलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना खात्यांपैकी तब्बल 26% खाती सप्टेंबर 2025 अखेर निष्क्रिय अवस्थेमध्ये असल्याचं समोर आलंय। 1 वर्षापूर्वी हे प्रमाण 21% होतं। नागपूर जिल्ह्यामध्ये 87,169 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। लवकरच मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। संत्रा, मोसंबी, सोयाबीन आणि कापूस पिकाला याचा सर्वाधिक फटका बसलाय। नागपुरातील आशीनगर झोनमधील सहाय्यक आयुक्त आणि झोनल अधिकाऱ्यांसह स्वच्छता निरीक्षक आणि जमादारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दिवाळीच्या सणानिमित्त घराघरात साफसफाई आणि रंगरंगोटी होत असताना कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केल्यानं पालिकेनं ही कारवाई केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्ट पंढरपूर कॉरिडॉरला जाहीर विरोध करण्यात आलेला आहे। शिवतीर्थ इथे आयोजित केलेल्या पंढरपूर कॉरिडॉर विरोधी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं निवडणुकीपूर्वीच कॉरिडॉर विरोधी वातावरण तापलेलं आहे। 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीवर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे। बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदारांच्या निवडीच्या अधिकारावर बंदी घालण्यात आल्याचा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला आहे।
सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुराचा फटका जिल्ह्यातील 7,64,173 शेतकऱ्यांना बसलाय। या नैसर्गिक संकटात 6,04,641 हेक्टरवरील पिकांचं 33% नुकसान झालेलं आहे। शेतीच्या नुकसानीपोटी सोलापूर जिल्ह्याला 867,37,63,855 रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य शासनाला पाठवलाय। चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या उसाला प्रतिटन एक रकमी 3,751 रुपये पहिली उचल दिल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही। गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला FRP पेक्षा जादाचे 200 रुपये अंतिम बिल देण्यात यावं। या दोन्ही मागण्यांबाबत 10 नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। लोणावळ्यातील नागरिकांचा संताप पुन्हा एकदा उफाळून आलाय। सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही अवजड वाहनांची सर्रास वाहतूक सुरू आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेबाबत संताप व्यक्त केलाय। जळगावच्या CCIच्या कापूस खरेदी केंद्राचा मुहूर्त हुकलाय। त्यामुळे ऐन दिवाळी शेतकऱ्यांचं दिवाळं निघालंय। 8,100 रुपये हमीभाव असूनही अवघ्या 4,000 ते 5,000 रुपये दरानं शेतकऱ्यांना कापूस विक्री करावा लागतोय। महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसलाय। जिल्ह्यातील एकूण नुकसान 867 कोटी रुपयांचं झालंय। याचा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असून त्यानुसार येत्या 1 ते 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालय परिसरातील नेत्र विभागाच्या मोकळ्या जागेवर धर्मशाळेचं बांधकाम करण्यात येणार आहे। या बांधकामासाठी सुमारे 14 कोटी 88 लाख इतक्या अंदाजपत्रकाला शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे। भगवान वाल्मिकी जयंतीनिमित्त नालासोपारा इथे आयोजित कार्यक्रमात समाज आणि शिक्षणाच्या दिशेनं प्रेरणादायी संदेश देण्यात आला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सुमित वाल्मिकी यांनी तरुण पिढीला शिक्षण, प्रगती आणि स्वाभिमान यांचं मार्ग दाखवला असं मत आमदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केलं। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी आधीच 31,000 रुपयांचा बोनस पालिका प्रशासनानं जाहीर केला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बोनसमध्ये 2,000ची वाढ करण्यात आली आहे। पालिकेचे सुमारे 1.25 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना याचा फायदा होणार असल्यानं त्यांची दिवाळी गोड झाली आहे। उपनगरी रेल्वे मार्गावर सर्व AC लोकल ट्रेन चालवण्यासाठी 2032 साल उजाडण्याची चिन्ह आहेत। रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे लोकल प्रवासात आणखी 6 ते 7 वर्ष प्रवाशांचा घामटा निघणार आहे। EPFOनं आपल्या कोट्यवधी PF अकाउंट होल्डर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला। EPFOनं अलीकडे झालेल्या बैठकीत PFचे पैसे काढण्यासंबंधित नियमांमध्ये काही बदल केलेले आहेत। नव्या नियमानुसार नोकरी सुटल्यानंतर 2 महिन्यात नव्हे तर 12 महिन्यानंतर PFचे पूर्ण पैसे काढता येतील। ग्रामीण आणि निमशहरी भागातील लोक आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमधून रेल्वेचं तिकीट काढू शकतात। जिथे रेल्वे स्टेशन दूर आहे किंवा ऑनलाईन बुकिंगला मर्यादा आहे तिथे नवी सुविधा उपयुक्त ठरेल। दिवाळी किंवा छठपूजा यासारख्या उत्सवात प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेनं ही गुड न्यूज दिली आहे। राज्यातील महसूल सेवकांचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारनं सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये प्राधान्य देण्याचं आश्वासन दिलं।